लक्षात घ्या. चला प्लीज मराठवाडी फिल्डिंग लावून घ्या. सर मॅच चालू करा प्लीज. चला प्लीज मॅच चालू करायची आहे. पंच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हिमांशु नवसरे आणि त्यांच्या साथीला भरत कुराडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन मराठवाडी गावच्या सितारा गणेश शिंदे. पहिला एका बाजूला टीम गोशटवाडी, दुसऱ्या बाजूला मराठवाडी. एक आयोजक आहेत आणि एक प्रतिस्पर्धी. बेस्ट टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न चांगला केला परंतु दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय. शिवनदान प्राप्त झाले. हिमांशु यांना तिहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवला होता. बॅकअप आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण चिंट्याचं. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. अगदी नवीवाडीचे खेळाडू आहे चिंट्या आणि आज त्या छोट्या वयामध्ये या खेळाडूने प्रभावित केले. बदली क्षेत्ररक्षक म्हणून आज मराठवाडीसाठी क्षेत्ररक्षण करतायत हिमांशु नवसरे. पाटण तालुक्यातील सर्वोत्तम एसटी रक्षक म्हणून एक त्यांची ओळख. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ही खासियत आहे गणेश शिंदे यांची. काय चेंडूला हिट केलं खेळपट्टीला. आज पाऊस पडल्यानंतर मात्र खेळपट्टी थोडीशी ओली झाली. धावा कराव्या लागतील. हा चेंडू देखील वेगवान, तेस्तरार गोलंदाजी. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या 4 चेंडूवर धावा आल्यात अवघ्या 3. हिमांशु नवसरे आणि त्यांच्या साथीला भरत कुराडे. 5वा चेंडू मिस टाइम स्ट्रोक परंतु धोका होणार नाहीये कारण चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. गणेश शिंदे हा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळख. आज SP कैलासवासी संदीप पवार यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आणि ज्यांच्याकडून ज्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले गणेश शिंदे आज काय गोलंदाजी करतायत. 1 टू गो. शेवटचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेग आहे परंतु यष्ट्यांच्या मागे होते चुकी. 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5. एका बाजूला विचार केला तर गोशटवाडी संघ पहिला सामना जिंकला. दुसऱ्या बाजूला टीम मंगलमूर्ती मराठवाडी. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये 2 हात करत असताना मी विनंती करेन टीम मिराजवाडी आपला कॅप्टन या प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांच्या विरोधात टीम कडवे. दोन्ही टीम लक्षात घ्या प्लीज आपल्या कॅप्टनला पाठवा. आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 2 सौरभ शिंदे.
पहिल्या सामन्यामध्ये सौरभ यांनी चांगली कामगिरी केली होती, विश्वास दाखवलाय कर्णधाराने. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. षटक क्रमांक दुसरं, पहिला चेंडू. पहिला चेंडू भरत कुराडे. पहिल्या सामन्यामध्ये जिथून त्यांनी खेळ संपवला होता तिथून मात्र आता दुसऱ्या सामन्यामध्ये खेळ सुरू केलाय. पहिल्या चेंडूवर धमाका षटकार. ही खासियत आहे भरत कुराडे यांची, कारण ज्या प्रकारे या खेळाडूने या वर्षीचा पावसाळी हंगाम गाजवलाय आणि कालच किरण मस्कर सरांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला भरत कुराडे यांच्या नावावरचा, आणि काय खेळ केलाय. चला प्लीज, चेंडू आहेत तिकडे, ते चेंडू घ्यायचे आहेत प्लीज, लक्षात घ्या. हाफ टॅकल चेंडू बॅक फुटला जाऊन बॅडमिंटन स्ट्रोक. चेंडू डीप पॉइंट सीमा रेषा पार. भरत अर्जुन कुराडे यांच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक, 6 धावा षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. सौरव शिंदे ज्या प्रकारे हा फटका सजवलाय, लक्षात घ्या सर्व सहभागी टीमला एक नम्र विनंती केली जाते, तुम्हाला जो लाईव्ह मध्ये निर्णय दिसेल तो मान्य करावा लागेल. जर लाईव्ह मध्ये दिसला नाहीये तर ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. त्यामध्ये कोणताही बदल आयोजन कमिटी करणार नाहीये, लक्षात घ्या, आणि तो प्रत्येकाला समसमान असेल. काय फटका सजवलाय. चला प्लीज, टीम घोषटवाडीचे बॅटर जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे, आयोजन आपल्या तालुक्याचं आहे, कारण क्रिकेटमध्ये शिस्त खूप महत्वाची असते. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. सौरभ यांच्यावर आक्रमण केलंय. सलगचा 3रा मारण्याचा प्रयत्न. दिशा मात्र लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. अवघी 1 धाव प्राप्त होते. सौरभ शिंदे या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आज ज्या प्रकारचं आपण हे आयोजन पाहतोय, मंगलमूर्ती मराठवाडी गावचं आयोजन, आज काय फलंदाजी केली आहे भरत कुराडे यांनी. 4था चेंडू. 4था चेंडू इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार कडक. इट्स अ गोस बिग. भरत कुराडे षटकार. ही खासियत आहे ज्या प्रकारे भरत कुराडे यांचा या वर्षीचा पावसाळी हंगाम राहिलाय, आणि का या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये आहे. टीमची धावसंख्या 24. 2 टू गो. डाऊन द लेग साइड दबाव आहे सौरभ शिंदे यांच्यावर. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. 25 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25. सुरुवात चांगली झाली आहे. हा देखील चेंडू डाऊन द लेग साइड. चांगलं यष्टीरक्षण गणेश शिंदे यांचं, आणि पंच मात्र सांगतात की हा योग्य चेंडू आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगतात, जास्तीचे शफल झाले होते, त्यामुळे हा योग्य चेंडू आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज कमबॅक करत असतो. आपटी बार. कुटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. 5 चेंडू अखेर. 26 धावा धाव फलकावर. 26. 1 टू गो. शेवटचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये अद्याप सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचे होते सांगता. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं. लक्षात घ्या, फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे, व्हाईट साठी नाहीये, आणि ऑनफिल्ड अंपायरला जर शंका असेल तर रिव्ह्यू घेऊ शकतात प्लीज. त्यामुळे मॅच थांबवू नका, मॅचला स्पीडअप करा. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं. टीमची धावसंख्या 26. आणि यानंतर मात्र प्रत्येक टीम साठी एक महत्वाची सूचना आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. जर बिमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता,
आणि पंचांना जर शंका असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, लक्षात घ्या, कारण पावसाळी क्रिकेट आहे, फक्त एक कॅमेरा असतो आणि या पंचाचा निर्णय अंतिम राहील. षटक क्रमांक 3 योगेश शिंदे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 26. हिमांशु नवसरे एक हार्ड हिटर बॅटर. अंतिम षटक. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पंच केलाय, लॉंग ऑफ आहे, चेंडू खाली फक्त पाहत राहील, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. हिमांशु नवसरे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. ज्या प्रकारे हा क्रिकेटच्या खेळामध्ये एका फलंदाजाने बॅटिंगचा गिअर बदलला, त्यानंतर मात्र दुसरा बॅटर देखील बॅटिंगचा गिअर बदलत असतो आणि हे क्रिकेट आहे. आपल्या सहकार्याला पाहिल्यानंतर हिमांशु नवसरे नॉन स्ट्राईकला होते षटक क्रमांक 2 मध्ये आणि पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील खेळला आणि 6 धावा ठोकल्यात. सौरव शिंदे यांच्यावर आक्रमण केले. 32 धावा धाव फलकावर. धावा कराव्या लागतील कारण दुसऱ्या डावामध्ये गणेश शिंदे अजित सुतार ही जोडी विध्वंसक मैदानामध्ये खेळणार आहे आणि टीम गोषटवाडीची ज्या प्रकारे संघाची बांधणी झाली आहे पावसाळी क्रिकेटमध्ये, एक समतोल संघ. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, झेलची संधी असेल, चेंडू हवेमध्ये, कॅच इज द कॉल. अप्रतिम अद्भुत झेल टिपलाय, चांगला झेल इथे मात्र पकडला जातोय. चेंडूचा अंदाज चांगला घेतला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये विसवलाय. विकेटचं पतन. हिमांशु बॅक टू द डगआउट. शुभम कुराडे षटक क्रमांक इनेट बुद्रुक या आपले कॅप्टन पाठवायचे प्लीज, जास्त वेळ घेऊ नाही आपल्याकडे. शुभम कुराडे एक उद्योन्मुख खेळाडू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय, चांगला निर्णय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. आज राजेश कुराडे टीम मध्ये नाही आहेत, परंतु ज्या प्रकारे घोषटवाडीची टीम खेळली आहे त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 33 धावा. हा चेंडू फुल लेनचा होता, दिशा खराब आहे, दबाव सातत्याने योगेश शिंदे यांच्यावर दिसतोय. एक गडी बाद केला होता हिमांशु यांना, परंतु त्यानंतर 2 अवंतर चेंडू आलेत. शुभम कुराडे त्यांच्या साथीला आहेत. भरत कुराडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. धावा कराव्या लागतील. 34 धावा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अतिरिक्त गती आहे. फलंदाज एसटी रक्षकाला चकवून चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये 22 स्वरूपात 1 धाव. काय चेंडू स्किट झाला. एका धावेने 35 धावा धाव फलकावर. 3 to go. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललाय. चांगलं क्रिकेट शुभम कुराडे यांच्या माध्यमातून. बॅकवर्ड पॉइंट आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. भरत कुराडे यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आणि ज्या प्रकारे 1 धाव घेतले, एक चांगलं क्रिकेट. आज या मॅच मध्ये तुम्हाला एखाद्या बॅटरला स्ट्राईक वरती आणायचं असेल तर तुम्ही 1 धाव घ्या आणि जो बॅटर या संपूर्ण पावसाळी हंगाम गाजवलाय. 5वा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा, दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी तांबे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. मी विनंती करेन या साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. येस पंच, रिव्ह्यूची मागणी केली जाते. अगदी चेंडू बघायचा की खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का. ओमसाई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. आणि ज्या वेळेला तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करावा लागतो आणि तेच मात्र इथे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिर होते 36. एस अगदी पंच मध्ये आहेत. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम फायनल राहील. ऑनफिल्ड अंपायर. व्हाईट बॉल.
एक अवांतर धाव आणि एक अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 37. पाचवा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पंच केलाय. लॉंग ऑन आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. भरत कुराडे यांना स्ट्राईक हवी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक देखील प्राप्त होईल. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट. 2 धावा प्राप्त झाल्या टीम घोषटवाडीला. टीमची धावसंख्या धाव फलकावर 39. भरत कुराडे नाबाद 21 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू चांगल्या टप्प्यावर सौरभ शिंदे यांनी हाताळलाय. 39 धावा. 40 धावांचं लक्ष असेल मंगलमूर्ती मराठवाडी या टीमसाठी. 18 चेंडू करायचे. 40 धावा टॉस साठी या मिरसवाडी विपक्ष कडवे बुद्रुक दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करणार आहोत. चला टीम कडवे बुद्रुक कॅप्टन टॉस साठी या. मिरसवाडीचे कॅप्टन आलेले आहेत. जास्त वेळ न घेता आपण त्वरित या. टीम कडवे बुद्रुकचे कॅप्टन मी विनंती करेन गणेश शिंदे आणि टीम चला प्लीज घोषटवाडी भरत दादा विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या, कारण अजून 2 गट बाकी आहेत. थोडंसं सहकार्य अपेक्षित असेल, कारण स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे, स्पर्धा आपली आहे. प्रत्येकाचं सहकार्य खूप गरजेचं असतं मित्रांनो. यानंतर मिरासवाडी कडवे बुद्रुक खेळतील. साबळेवाडी कुंभारगाव हे 2 संघ इन ॲक्शन असतील. आणि शेवटच्या गटामध्ये भवानीनगर सळवे, VSS सनपूर, वन साइड जिवाळा आणि लेंडोरी हे संघ खेळताना पाहायला मिळतील. कडवे बुद्रुक कॅप्टन, कडवे बुद्रुकचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या लवकर, कारण यानंतर आपला सामना आहे. आपल्या खेळाडूंना देखील बोलवून घ्या लवकर. टॉस जिंकलाय कडवे बुद्रुक. आपला निर्णय सांगायचा आहे. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या घोषटवाडी. विजयासाठी लक्ष समोर 40 धावांचं, 40 लक्ष पार करायचंय. आणि या 40च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मिस्टर PTPL, मिस्टर PTRBPL गणेश शिंदे त्यांच्या साथीला अजित सुतार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. चला फिल्डिंग लावून घ्या घोषटवाडी. जास्त वेळ नाही आपल्याकडे. चाळीस धावांचं लक्ष. येस चेंडूचं पॅकेट द्या. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 18 चेंडूमध्ये 40ची गरज आहे. आता पाऊस थांबलाय, खेळपट्टी थोडीशी सुकी झाली.
धावा करणं सोपं होईल का हे पाहिजे. राजू कळंत्रे साहेब यांच्या माध्यमातून गणेश शिंदे यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकासाठी अक्षय हे मात्र सज्ज होत असताना पहिलं षटक येऊन अक्षय समोर मिस्टर PTRBPL गणेश शिंदे. 40चा पाठलाग. पहिला चेंडू बुंद्यात टाकलेला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होते. धावांचा श्री गणेशा होत असताना मंगलमूर्ती मराठवाडी एक सिंगल धाव प्राप्त होते. ज्या प्रकारे या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळ करतील, कारण अक्षय यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी शैली आहे. समोर मोठे खेळाडू आहेत गणेश शिंदे. पुललेनचा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला आहेत तैनात. एका धावेचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. चांगलं यष्टी रक्षण, अपील केले, अपील मध्ये उत्साह, पंचांचा स्पष्ट नकार. हिमांशु नवसरे यष्टींच्या मागे पाटण तालुक्यातील सर्वोत्तम यष्टी रक्षकांपैकी एक हे नाव हिमांशु नवसरे. आणि काय यष्टी रक्षण केलं. आणि आज जर विचार केला तर फक्त पाटण तालुक्यासाठी नाही तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या यष्टी रक्षकाची चर्चा आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेला तुमचं नाव चर्चेमध्ये येतं. कारण आज पाटण तालुक्यामधून विविध खेळाडू एका वेगळ्या स्तरावर जात असताना पाहायला मिळत आहेत. कारण गणेश शिंदे या खेळाडूने फक्त मराठवाडी गावचं नाव पाटण तालुका, राजधानी सातारा जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई क्रिकेटच्या पटलावर नोंद घेण्यामध्ये भाग पडलेला असा खेळाडू गणेश शिंदे. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पहिल्या षटकासाठी सज्ज झाले. 3 धावा धाव फलकावर. तिसरा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. चांगली गोलंदाजी, परंतु यष्टीरक्षक हिमांशु यांना चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले. 1 धाव. एक घोषांकी क्षेत्रामध्ये धाव प्राप्त झाले. 4 धावा धाव फलकावर. 40चा पाठलाग करते मंगलमूर्ती मराठवाडी. नवसाला पावणारा गणपती म्हणून मंगलमूर्ती मराठवाडीच्या बाप्पाची ओळख आहे. गणेश शिंदे ऑन स्ट्राइक. लोअर फुलटॉस चेंडू हलक्यात आणि ऑन साइडला ढकलला. 1 धाव प्राप्त केली जाईल. मिड विकेट आहे डीपला. दुहेरीचा प्रयत्न गणेश शिंदे यांना दुसरी धाव हवी आहे. फेकी तर चांगली केली. चांगलं क्षेत्ररक्षण. विकासदाता काजारी साहेब यांच्या माध्यमातून गणेश शिंदे यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. आणि मी कौतुक करेन घोषटवाडी या संघाचं, कारण हा संघ म्हणजे एक युनिटी, एक चांगली सांघिक भावना असते या टीमकडे. चांगला खेळ करतात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 5. अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. शांत आहेत गणेश शिंदे अद्याप. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे धावपळ चालू आहे. वाईट +1, 2 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करणं तेवढं सोपं नसतं, कारण आउटफील्ड ओली असते, कधी कधी चिखल देखील असतो. सिमेंटचे आउटफील्ड आहे. 2 अवांतर धावा. 4 चेंडू अखेर 7 धावा धाव फलकावर. 5वा चेंडू. पावसाळी रबर बॉल मध्ये वेगळा चेंडू, वेगळ्या बॅट्स असतात, सोपं नाहीये क्रिकेट. ओव्हरपे चेंडू अपील तर केले. अपील मध्ये उत्साह आहे. पंचांचा नकार. हिमांशु नवसरे म्हणजे एक असे यष्टीरक्षक की सातत्याने पंचांवर दबाव टाकतात आणि यष्टीरक्षण देखील तेवढ्याच ताकदीचं असतं. 5 चेंडू अखेर 7 धावा धाव फलकावर. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. 7 धावा. शेवटच्या चेंडूवर अजित सुतारांनी प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक. भरत कुराडे चेंडू खाली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. इथे मात्र चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हातातून निसटला. 1 धाव प्राप्त होईल अजित सुतार यांना.
स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील अजित सुतार. टीमची धावा संख्या 8. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 32 धावा. बारा चेंडू मध्ये आता 32 धावांचं समीकरण. भरत कुराडे षटक क्रमांक 2 साठी आलेत आणि समोर अजित सुतार. ही लढाई प्रेक्षकांना पाहायला आवडेल, कारण या षटकामध्ये धावा आल्या तर मराठवाडीसाठी सामना खुला होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला घोषटवाडीच्या दृष्टीने हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण 12 मध्ये 32 म्हणजे फक्त 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत. कडवे बुद्रुक आपण टॉस जिंकला, आपला निर्णय सांगा प्लीज. 12-32. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. वॉटर स्ट्रोक डीप पॉइंट आहे तैनात. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक अगदी या चेंडू खाली तैनात होते, परंतु प्रयत्नामध्ये अपयश आले. अजित सुतार यांना 2 जीवनदान प्राप्त झालेत आणि या क्रिकेटच्या प्रारूपामध्ये या पावसाळी हंगामामध्ये तुम्हाला असे सातत्याने क्षणचित्र पाहायला मिळतात, कारण वाटतं तेवढं सोपं नसतं. चिखल असतो, चेंडू ओला असतो आणि रबर बॉलला चांगला बाउन्स. 11 चेंडू आता 31 करायचे आहेत. लोअर फुलटॉस चेंडू ग्लान्स केलाय. 1 धाव मात्र प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10. टॉस जिंकलाय कडवे बुद्रुक. त्यांनी घेतलाय बॅटिंगचा निर्णय. टीम मिरासवाडी आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचा जसा सामना संपेल. 10 धावा. तिसरा चेंडू लेंथ बॉल पिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तीन चेंडू अखेर 16 धावा. गणेश शिंदे. फुललेनचा चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी वॉटर स्ट्रोक. कॅमेरामॅन प्रणय मात्र यांच्या भेटीला चेंडूला पाठवून दिलाय. ही ताकद आहे, हा क्लास आहे, हा दर्जा आहे. धाव फलकावर 2 गो. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लढाई आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. या वर्षीचा पावसाळी हंगाम ज्या खेळाडूने गाजवलाय भरत कुराडे गोलंदाजी मार्कवर आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर पीटीपीएल मिस्टर पीटीआरबीपीएल मराठवाडी गावचा प्राईड गणेश शिंदे आहेत. 22 धावा. अद्याप 18 ची गरज आहे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 8 चेंडू 18 करायचे आहेत. गणेश शिंदे ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर चेंडू कमालीचा फटका. दर्जेदार टायमिंग. चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. सलगचे 3 षटकार आलेत आणि सलग 3 षटकार मारणारे पहिले खेळाडू या ट्रॉफी मध्ये मंगलमूर्ती चषक. चौथा 4 इन अ रो. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून सलगचा चौथा मोठा धमाका. ताकद, टायमिंग, नजाकत. चेंडू सीमा पार. सहा चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. चला प्लीज स्पीडअप करा. काय फटकेबाजी केली मैदानाच्या
आतमध्ये 9 चेंडूमध्ये 30 धावांची विस्फोटक खेळी. काय कॅमेरावर पाहायला मिळत आहे प्रणय मात्र 81-82 यांचा आणि हा दर्जा आहे ओमसा एमटीसीचा. परंतु मॅच खुली झाली. 6 चेंडूमध्ये आता 6 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सध्या लिजंड प्रीमियर लीग चालू आहे. साऊथ आफ्रिका लिजंड विपक्ष वेस्ट इंडिज लिजंड. 6 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या होत्या आणि ती मॅच टाय झाली होती. इथे देखील असा चमत्कार होईल का? कारण 6 मध्ये 6 ही मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये. पहा ओमसा एमटीसी वर हे षटकार दाखवले जात आहेत. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन यांचा पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. संधी निर्माण केले. तिसरा झेल सुटलाय अजित सुतार यांचा. 1 धाव प्राप्त केली जाते. अजित सुतार यांनी मगाशी चहामध्ये एखादी नशिबाची गोळी टाकून पिली का? आता मात्र असं वाटतंय 3 झेल सुटले त्यांच्या या मॅच मध्ये आणि चेंडूंचा खेळ झालाय फक्त 13. विकास दादा काजारी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश शिंदे 4 मारलेत. हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. जमीन लगत फटका खेळला. डीपला मिड विकेट आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. गणेश शिंदे यांना स्ट्राईक हवी आहे. स्लाइड मारले आणि गावचं क्रिकेट आहे. कमिटमेंट आहे. आपल्या गावाच्या क्रिकेटप्रती गावाच्या संघाप्रती समर्पण आहे. विकास दादा काजारी साहेब आणि प्रत्येक षटकाला 100 रुपये म्हणजे सचिन दादा तांबे साहेब यांच्या माध्यमातून अजित सुतार यांनी 3 धावा पळून काढल्या तर 1000 रुपये. परंतु आता मॅच समाप्तीच्या दिशेने आले. टीमची धावसंख्या 37, 3 धावा. परंतु पुढची मॅच मध्ये निश्चित संधी आहे. 1000 चे 2000 होऊ शकतात. मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. हिमांशू नवसरे चेंडूचा अंदाज घेण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 2 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 2 धावा. इथून जर एकाधिक कलाटणी देणारा चेंडू हाताळला तर गणेश शिंदेना जर तुम्ही इथून बाद करता तर मॅच मध्ये घोषटवाडी येऊ शकते. 3 मध्ये 2. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. तीन मध्ये 2 करायचे आहे. ड्राईव्ह केलाय. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले का? दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूवर ठोकलेले 4 षटकार. तिथून मॅच मात्र बदलली आणि काय बॅटिंग केले गणेश शिंदे आणि या सामन्यामध्ये. स्वतःच्या गावचं आयोजन आणि त्यांचे गुरु SP कैलासवासी संदीप पवार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 चेंडू एका धावेची गरज असताना हलक्यात आणि एक फटका खेळलाय. एखादा उद्योन्मुख खेळाडू जर हा सामना पाहत असेल तर गणेश शिंदे यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांना माहित आहे मॅच सोपी केली आणि अगदी 1 धाव घेऊन आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय. अभिनंदन टीम मराठवाडी. चला टीम मिरजवाडी फिल्डिंग लावून घ्या, कारण कडबेने टॉस जिंकून बॅटिंगचा घेतलाय निर्णय आणि टॉप 5 मध्ये मंगलमूर्ती मराठवाडी हा संघ प्रवेश करतोय.